येथील विठाई प्रतिष्ठानतर्फे प्रभागातील 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्याचं आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गरड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसं, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने घेतलेल्या या उपक्रमाचं परिसरात कौतुक करण्यात येतंय। विठाई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीला शिक्षणाबद्दल नवी उमेद आणि प्रेरणा मिळणार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय। सर्वांना जय शिवराय। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वांना जय शिवराय। उल्हासनगर 4 इथे आमची एक संस्था आम्ही काही दिवसापूर्वी स्थापन केली, विठाई प्रतिष्ठान। अध्यक्ष प्रदीप गरड यांच्या माध्यमातून आपण ज्या समाजात राहतो, ज्या समाजात वावरतो, समाजाचं देणं लागतो, या अनुषंगाने एक मनात भावना जपून आता सध्या SSC HSC बोर्डाच्या परीक्षा झाल्या महाराष्ट्र शासनाच्या, त्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने घवघवीत यश घेऊन प्राधान्य मिळवलेल्या मुलं मुली, अशा आमच्या विभागातील काही जे मोजकी मुलं असतील जे 10वीत 12वीत चांगल्या मार्काने पास झालेत, त्यांना पुढील शिक्षण विभागात भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून फुल न फुलाची पाकळी म्हणून असा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचं औचित्य होतं विठाई प्रतिष्ठानचे सदस्य श्री बंटी उर्फ नितीन शिंदे त्यांचा वाढदिवस, रवी पोपळे त्यांचा वाढदिवस, सुधीर गरड त्यांचा वाढदिवस, या तिघांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक शाळेची बॅग व एक फुलांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार व त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचा एक छोटासा एक प्रयत्न असा प्रदीप गरड यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला आहे। सर्वांना मिळालेल्या यशाबद्दल, मिळालेल्या गुणवत्तेबद्दल सर्वांचं अभिनंदन, आभार। विठाई प्रतिष्ठान सदैव तुमच्या चांगल्या कामासाठी तत्पर सेवेत हजर राहील याची ग्वाही मी देतो। धन्यवाद। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।